रोहित पवारांनी आज दिल्लीमध्ये आणखी एक पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. कारण यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये असणारे कॅबिनेट मिनिस्टर राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राममोहन नायडू हे नरेंद्र मोदी सरकारमध्ये एव्हिएशन मिनिस्टर म्हणजे नागरी उड्डयन मंत्री आहेत आणि त्यांच्याच देखरेखीखाली हे संपूर्ण डिपार्टमेंट चालतं. व्हीएसआरचा आणि या मंत्र्यांचा कसा एकमेकांचा घरगुती संबंध आहे, यांची नातीगोती चंद्रबाबू नायडू यांच्याबरोबर या व्हीएसआर कंपनीचे कसे संबंध आहेत आणि जोपर्यंत राममोहन नायडू त्या पदावर आहेत तोपर्यंत व्हीएसआरला कुणी हात देखील कसा लावू शकत नाही, याबद्दलचे अनेक खुलासे त्यांनी केली. त्यांची सगळी नाती बाहेर काढली आणि अनेक गोष्टी त्यांनी या पत्रकार परिषदेत नव्याने सांगितल्या. मागच्या वेळेला त्यांनी फक्त याच्याबद्दल काहीसा खुलासा केला होता, पण आज त्यांनी पूर्ण खुलासा केला की कशा पद्धतीनं नायडू घराणं आणि व्हीएसआर एकमेकाशी रिलेटेड आहे. यामध्ये रोहित पवार काय काय बोलले ते सगळंच बघूया या व्हिडिओमध्ये. रोहित पवारांनी त्यांच्या दिल्लीमधल्या या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा आरोप केला की व्हीएसआर एव्हिएशन किंवा व्हीएसआर व्हेंचर्स ही जी कंपनी आहे ही कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे अजितदादांच्या अपघातासाठी. या कंपनीनं कोणकोणते नियमांचं उल्लंघन केलं आणि कशा पद्धतीने अपघात घडून आला याबद्दल परवा जे ते बोलले होते ते पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. आणि यानंतर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत एव्हिएशन मिनिस्टर म्हणजे नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू त्या पदावर आहेत तोपर्यंत याची पूर्णपणे निष्पक्ष अशी चौकशी होऊच शकत नाही. आणि अशी न होण्याचं एक महत्वाचं कारण त्यांनी सांगितलं की या नायडू परिवाराचे व्हीएसआर एव्हिएशन बरोबर अत्यंत चांगले घनिष्ठ संबंध आहेत. म्हणूनच 28 जानेवारीला ज्या दिवशी अजितदादांचा अपघात झाल्यानंतर काहीच वेळामध्ये राममोहन नायडू असं म्हणाले होते की नो मेजर सेफ्टी कन्सर्न विथ व्हीएसआर एव्हिएशन, म्हणजे व्हीएसआर या कंपनीनं कोणताही सेफ्टी कन्सर्न नव्हता किंवा कोणतेही नियमांचं उल्लंघन केलेलं नव्हतं असं त्यांनी लगेचच सर्टिफिकेट दिलं. रोहित पवार यांनी सांगितलं अजून यांच्याबद्दल कुठलीही माहिती नसताना, कोणत्याही गोष्टींचा कुठलाही रिपोर्ट हातात नसताना त्याच दिवशी कसं एव्हिएशन मिनिस्टरनी लगेच क्लीन चिट देऊन टाकली या कंपनीला, असं सांगतानाच मग त्यांनी पुढचे खुलासे केले. त्यांनी हेरिटेज फाईन लीज लिमिटेड नावाच्या एका कंपनीच्या प्रमोटर्सची यादी समोर स्क्रीनवर दाखवली आणि त्यांनी सांगितलं की या हेरिटेज फाईन लीज लिमिटेड या कंपनीनं व्हीएसआर व्हेंचर्स या कंपनीला म्हणजे रोहित सिंग आणि व्हीके सिंग यांची जी कंपनी आहे या कंपनीला फायनान्स केलेला आहे. आणि या हेरिटेज फाईन लीज कंपनीचे प्रमोटर्स कोण आहेत तर ते आहेत नारा भुवनेश्वरी, नारा ब्राह्मणी आणि इतर काही लोक. आता यामध्ये नारावरून आपल्याला काहीतरी वेगळं वाटेल, पण नारा भुवनेश्वरी या चंद्रबाबू नायडू यांच्या पत्नी आहेत. चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि आंध्र प्रदेशच्या तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आहेत आणि त्यांची ही पत्नी आहे जी या कंपनीमध्ये प्रमोटर आहे. दुसरी प्रमोटर आहे ती म्हणजे नारा ब्राह्मणी, ही चंद्रबाबू नायडूंची मुलगी आहे. आणि इथं आणखी एक नातं विशेष आहे ते म्हणजे राममोहन नायडू यांचं या नारा भुवनेश्वरी बरोबर चंद्रबाबू नायडू बरोबर काय नातं आहे तर ही जी नारा भुवनेश्वरी आहे चंद्रबाबू नायडूंची पत्नी आहे ती या राममोहन नायडू यांची आत्या लागते. म्हणजे थोडक्यात राममोहन नायडू हा या भुवनेश्वरीचा भाचा लागतो. म्हणजे जोपर्यंत या आत्याचे इन्व्हेस्टमेंट त्या व्हीएसआर एव्हिएशन मध्ये आहे किंवा व्हेंचर्स मध्ये आहे तोपर्यंत जर व्हीएसआर वर बंदी घातली घेतली किंवा त्यांची उडाणं बंद केली गेली तर काय होऊ शकतं तर ही कंपनी बंद पडेल आणि त्याचमुळे व्हीएसआर व्हेंचर्स मध्ये जो फायनान्स केला गेलाय हेरिटेज फाईन लीज कंपनीकडून तो देखील बुडेल. म्हणून जोपर्यंत नायडू फॅमिली त्या पदावर आहे तोपर्यंत निष्पक्ष चौकशी होणार नाही आणि व्हीएसआर वर कोणतंही बंधन घातलं जाणार नाही, हे रोहित पवारांनी तिथं समोर ती लिस्ट लावून सिद्ध केलं. रोहित पवार पुढे म्हणाले की यामध्ये कॉन्स्पिरसीमध्ये नायडू परिवाराचा किंवा राममोहन नायडूंचा काही सहभाग नसेल हे आम्ही मान्य करतो, पण ते असं म्हणाले की जोपर्यंत हे आहेत तोपर्यंत ते त्याला इन्फ्लुएन्स करत राहतील आपली इन्व्हेस्टमेंट वाचवण्यासाठी. रोहित पवारांनी या त्यांच्या पत्रकार परिषदेत आणखी एक डाऊट उपस्थित केला जो मागच्या वेळेला केला नव्हता, तो म्हणजे आरटीआय अंतर्गत अजितदादांचे विमानात बसतानाचे त्या एअरपोर्टवरचे काही सीसीटीव्ही फुटेजेस मागितले होते ते द्यायला सरकारनं नकार दिलाय, डीजीसीएनं नकार दिलाय. त्यामुळे देखील त्यांनी या प्रकरणाबद्दल शंका उपस्थित केली की सरकार असं का करते, सरकारकडे एकतर सीसीटीव्ही नाही किंवा सरकारला तो सीसीटीव्ही द्यायचा नाही, नेमकं काय चाललंय असा प्रश्न देखील रोहित पवारांनी विचारला. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की इथं एक चौकशी केली पाहिजे आणि त्या चौकशीच्या अगोदर एक कमिटी सेटअप केली पाहिजे. या कमिटीमध्ये देशाचे लीडर ऑफ ऑपोजिशन असायला पाहिजेत, जे काही चौकशी करणारे जे अधिकारी असतील त्यामध्ये एक जज असायला पाहिजे, सुप्रिया सुळे असायला पाहिजेत या परिवाराच्या एक सदस्य म्हणून, आणि इतर काही महत्त्वाचे सरकारमधील लोक देखील त्यामध्ये असायला पाहिजे. पण या कमिटीनं पुढच्या 2 महिन्यात या संपूर्ण घटनेचा रिपोर्ट लोकांच्या समोर आणला पाहिजे, अन्यथा अजितदादांच्या अपघाताबद्दल प्रश्न निर्माण
होतच राहतील असं सांगितलं. याशिवाय रोहित सिंगला भारतातून पळून जायला, तो सध्या मियामीमध्ये अमेरिकेत आहे, तिथं जायला मदत देखील या नायडूंनीच केली असावी असा आरोप त्यांनी केला. म्हणजे थोडक्यात रोहित पवारांनी आज दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींना आणि अमित शहा यांना एक प्रकारे रिक्वेस्ट केली आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या मिनिस्टरला पदावरून काढून टाका. अर्थात आता याचा कितपत परिणाम होईल आणि काय होईल माहिती नाही, पण रोहित पवारांनी खऱ्या अर्थानं या विषयाला वाचा फोडली आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यामुळे रोहित पवार जे करतायत ते बरोबर आहे का? खरोखर एव्हिएशन मिनिस्टरचा यामध्ये व्हेस्टेड इंटरेस्ट आहे का? किंवा स्वतःचे काही परिवाराचे इंटरेस्ट असल्यामुळं ते या संपूर्ण चौकशीला इन्फ्लुएन्स करतील, प्रभाव पाडतील असं तुम्हाला वाटतं का? तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.